माझं वह्या पुस्तक ते आणि कपडे सारे वाहून गेले. तर पाऊस आला तेव्हा काय झालं होतं नेमकं? पाऊस आला तेव्हा इथं मी होते. मी सकाळी उठले तेव्हा बघितलं सारं पाणीच होतं आणि पाणी बघितलं मी खूप घाबरले आणि पलंगावर बसले. आणि आमचे इथं जनावर ते होते ते आम्ही दुसऱ्याच्या इथं बांधले, ते पाण्यातच होते. मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीच्या पावसानं फटका दिलेला आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलं आणि त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. मी आता बीड जिल्ह्यातल्या खामगावमध्ये आहे. खामगावमध्ये असलेलं हे अण्णासाहेब भावले यांचं घर आहे. जर ही दृश्य बघितली तर त्यांच्या घरामधलं सगळं साहित्य जे आहे ते अशा पद्धतीनं खराब झालेलं आहे. कुठेही काहीही एक उरलेलं नाही आहे. सगळं अन्नधान्य वाहून गेलेलं आहे. ज्या संसार उपयोगी वस्तू असतात त्या या ठिकाणी राहिलेल्या नाही आहे. आता ही जी आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे, या दृश्यांच्या नुसार ही जी टी व्ही आपल्याला इथे दिसतीये, जवळपास या टी व्हीच्या वरपर्यंत इतकं पाणी या घरामध्ये साचलेलं होतं आणि त्यामुळे या घरातला सगळा भाग जो आहे तो पाण्याखाली गेलेला होता. हे छोटंसं त्यांचं देवघर आहे, त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल, या कपाटावरने आपल्याला कळेल की किती पाणी या लोकांच्या घरात गेलं. हे त्यांचं धान्य आहे. आपण ते धान्य देखील जवळ जाऊन बघू शकतो. ते देखील आता खराब झालेलं आहे. इकडे खाली देखील आपण बघतोय या अन्नाला इकडे अक्षरशः बुरशी जी आहे ती लागलेली आहे. त्याचा ज्या त्यांनी साचून ठेवलेलं वर्षभरासाठीचं अन्न आहे त्याला अशा पद्धतीनं बुरशी लागलेली आहे. सगळं अस्ताव्यस्त झालं आहे, खराब झालं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या कुटुंबाला आता जगायचं कसं असा प्रश्न पडलेला आहे. वाईट हे वाटतं की या घरामध्ये असलेली जी लहान लहान मुलं आहेत त्यांना मात्र शाळेत जाता येत नाही आहे. शाळेत का जाता येत नाही आहे तर त्यांचे पुस्तकं भिजले. आपल्यासोबत ही एक छोटी मुलगी आहे. दीदी, काय नाव तुझं? पल्लवी अण्णासाहेब भावले ना. तुझं काय नुकसान झालं? माझं वह्या पुस्तक ते आणि कपडे सारे वाहून गेले. तर पाऊस आला तेव्हा काय झालं होतं नेमकं? पाऊस आला तेव्हा इथं मी होते. मी सकाळी उठले तेव्हा बघितलं सारं पाणीच होतं आणि पाणी बघितलं मी खूप घाबरले आणि पलंगावर बसले. आणि आमचे इथं जनावर ते होते ते आम्ही दुसऱ्याच्या इथं बांधले, ते पाण्यातच होते. तुझं काय नुकसान झालं? माझ्या वह्या साऱ्या वाहून गेल्या, तर पुस्तकं ते भिजले तर आणि माझे कपडे सकट वाहून गेले. काय काय होईल? आमचं धान्य भांडे ते सारं वाहून गेले. तुला काय मदत पाहिजे? मला एवढीच मदत पाहिजे. मला वह्या पुस्तकं ते सारं घेण्यासाठी पैसे पाहिजे आणि घरातलं सामान ते सारं घेण्यासाठी पैसे पाहिजे. मदत नाही आली? मदत नाही आली काय, कोणाची? कुणाचीच नाही. मग कसं करताय? आता आम्ही इथं असंच राहतो. तुझ्या डोळ्यात कावर पाणी येतं बाळा? मला वह्या पेन पुस्तकं ते काहीच नाही म्हणून. म्हणून रडतो. हा, कोणी तुला हे दिलं? मला कुणीतरी वह्या पुस्तकं ते सारे द्यायला हवेत. तुला कुठल्या वर्गाचं? मी 6वीच्या वर्गात आहे. तुला मदत पाहिजे? हा, काय काय मदत पाहिजे? मला वह्या पेन पुस्तकं ते घेण्यासाठी मदत ती पाहिजे आणि माझ्या घरातले सामान ते घेण्यासाठी. तू शाळेत जात नाही? नाही आता जात. तुझ्या मैत्रिणी? जातात साऱ्या. तू का जात? मला वह्या पेन पुस्तक काहीच नाही म्हणून. सगळं गेलं? हा, काय तुला आता म्हणजे कुठल्या वर्गातील साहित्य पाहिजे? मला 6वीच्या वर्गातले ड्रेस ते पाहिजे. ड्रेस पण नाही राहिला? नाही, कुठे केला? तो बी वाहून गेला. कुणाच्या? हा,